सदावर्तेंनी राज ठाकरेंची पात्रता काढल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा समाचार घेतला। विखे पाटलांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावरच सदावर्तेंनी तिखट भाष्य केलं आणि त्यावरून आता नवं राजकारण सुरू झालेलं आहे। पाहूयात। या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेब। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांकडे मराठा आरक्षणाचा अध्यादेश सोपवल्यानंतर राज्यभरात जल्लोष सुरू झाला। राज्यभर गुलाल उधळला गेला। त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते मैदानात उतरले। मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात केस लढवणारे गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांवर टीका केली। कोर्टाचं दार ठोठावणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। राज ठाकरेंवर देखील तोफ डागली। 1 to 1 राज ठाकरे सदावर्ते येऊ द्या, मी सांगतो। सदावर्ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या जिव्हारी लागणारी टीका केली। किती टक्के IAS अधिकारी आहेत, किती टक्के IPS अधिकारी आहेत, किती टक्के क्लास 1 ऑफिसर आहेत, किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत। त्याच्यामुळे सत्ता कोणती असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा। त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इव्हन मागास जाहीर करता येत नाही। सत्ता कोणतीही असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा, असा प्रश्न विचारून गुणरत्न सदावर्तेंनी विखेंचीच कोंडी करून टाकली। कारण युतीच्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विखे पाटील त्यांच्या मंत्रिमंडळात होते। राज्यात आघाडीची सत्ता आल्यानंतर विखे पाटलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा मंत्री झाले। त्यानंतर 2019 मध्ये विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला। परिणामी 2022 मध्ये विखे पाटील पुन्हा मंत्री झाले। जशी सत्ता येईल त्या पद्धतीने त्या जुळून घ्यायचं, तिथं पद मिळवायचं, पुन्हा निवडणूक त्या माध्यमातून करायची, पुन्हा वेगळी वेळ आली तर वेगळी उडी मारायची। अशा पद्धतीने काही जे लोक असतात त्याचं एक उदाहरण आहे ते सदावर्तेंनी कोणत्या अर्थानं सांगितलं, कौतुक केलं की चुकीचं म्हटलं हे काय मला समजलं नाही। म्हणजे 3 वेगवेगळ्या सरकार आणि आघाड्यांमध्ये विखे पाटील मंत्री झाले। यावरूनच गुणरत्न सदावर्तेंनी सवाल केला। त्यावर काय उत्तर देण्यात आलं ते आता पाहूया। अरे गुणवंत्या, तुला समजायला पाहिजे तुझी लायकी काय, तू बोलतो काय, तू समजतो काय स्वतःला। विखे पाटलावर तुला काय माहिती आहे? विखे पाटील कोण आहे तुला माहिती आहे का? त्यांचे आजोबा कोण होते, त्यांचे पंजोबा कोण होते, त्यांचे वडील कोण होते तुला माहिती आहे का? त्यांनी समाजसेवेसाठी सातत्याने स्वतःला झोकून देणारी सगळी मंडळी आहे। आणि विखे पाटलाने मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून अनेक प्रश्न त्यांचे सोडवलेले असतील। वकील गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील या 2 नेत्यांवर तोफ डागली आहे। एकाच वेळी 2 बड्या नेत्यांसोबत गुणरत्न सदावर्ते का लढाई करतायत असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभा